विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांची रीग लागलेली आहे। आज पवारांना भेटलेल्या नेत्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाच अधिक भरणा होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठं इनकमिंग होणार असल्याची चर्चा आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या बबनदादा शिंदे आणि विलास लांडेंनी शरद पवार यांची भेट घेतली। तर काल अकलूज मधल्या कार्यक्रमामध्ये भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटीलही शरद पवारांच्या स्टेजवरती दिसून आले। माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली। बबनदादा शिंदे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। बबनदादा शिंदे आपले पुत्र रणजितसिंह शिंदेंना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे। त्यामुळे बबनदादा ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार का हे पाहावं लागेल। एका बाजूला बबनदादांच्या शरद पवारांकडे फेऱ्या वाढल्या असल्या तरी माढ्यातून लढण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटलांनी दंड थोपटल्याचीही चर्चा आहे। रणजितसिंह मोहिते पाटील हे सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत, पण माढ्यातून तुतारीच्या चिन्हावर विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे किरण लहामटे आमदार आहेत। त्यामुळे शरद पवारांनी दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे। अकोलेतून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या अमित भांगरे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे। काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये असलेल्या पिचड पितापुत्रांनीही शरद पवारांची भेट घेत विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलेलं होतं। भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंनीही शरद पवारांची भेट घेतली आहे। विलास लांडे हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। लांडे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। नगरसेवक प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे आणि विनोद नडे या नगरसेवकांसह विलास लांडेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चा सुरू झालेल्या आहेत। अजितदादांनी हा मतदारसंघ जर कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जर ठेवण्यात यशस्वी झाले तर नाही झाले तर आम्ही सांगितलं आम्हाला पर्याय आहे काय, आम्ही दुसरीकडे जाणार। साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा इथे 2-4 दिवसात आमच्या महाविकास आघाडी म्हणून मीटिंग होतील, त्यात काय निर्णय पुढील तुम्हाला कळवला जाईल। उमेदवार कुठल्या चिन्हावरच असणार? चिन्ह आता चिन्ह तर आता तुम्हाला तर सांगितलेलंच आहे आम्ही पर्याय म्हणून आम्ही तो सांगितलं ना, आम्ही तुतारीमध्ये जाणार, आम्ही पर्याय आम्हाला तो तुतारीचा आहे आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।